आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही काळजी करू नका, मी बोलते त्यांच्याशी। हां, एक्सक्यूज मी। येस, हाऊ मे आय हेल्प यू? हो, मी आपलं घर वृद्धाश्रमातून आले आहे आणि मला तुमच्या समर राजवाडे सरांना भेटायचं आहे। मॅम, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली आहे मी, पण हे बघा ना, तुमच्या कंपनीकडनं ही अशी नोटीस आली आहे, आम्हाला त्या संदर्भात बोलायचं होतं। ते सगळं ठीक आहे, पण मॅम तुम्हाला आधी सरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल। कुणालाही मी असं वॉक इन नाही सोडू शकत। मॅम, तुम्हाला 3 दिवसानंतरच सरांची अपॉइंटमेंट मिळेल। नाही नाही, अर्जंट आहे। अहो, वृद्धाश्रमाचा प्रश्न आहे, म्हातारी माणसं आहे, ती घाबरली आहे तिथे। काही करा, अपॉइंटमेंट मिळवून द्या। अगदी 5 मिनिटं मिळाली तरी चालेल। नेहा, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे? सर, ह्या म्हणतायत की ह्यांना आपल्या ऑफिसमधून काहीतरी नोटीस गेले। सर वृद्धाश्रमातून आल्यात त्या। काय नाव आपलं? मी स्वानंदी सरपोतदार, आपलं घर वृद्धाश्रमातून आले, समर राजवाडेंशी बोलायला। मी बोलतो यांच्याशी। बोला, काय म्हणणं आहे तुमचं? अहो, त्यांनी वृद्धाश्रमाला जी नोटीस पाठवली आहे त्या संदर्भात बोलायला आले मी। त्यांना काय होणार आहे? म्हणे काय होणार म्हणजे, अशी तडकाफडकी तुम्ही नोटीस पाठवली तर वृद्धाश्रम असा रिकामा करून टाकला, असं कसं होईल? तुम्ही नोटीस नीट वाचली आहे ना? हो, अर्थात वाचली आहे। काय लिहिलंय त्यात? हे तडकाफडकी नाहीये मॅडम। जागेचा लीज पिरियड संपून 10 वर्ष होऊन गेले आणि 10 वर्ष कमी नसतात। माफ करा, पण मला कळू शकेल का तुम्ही कोण आहात? त्याने काय फरक पडणार आहे? नाही, तसं नाही, म्हणजे तुम्ही समर आहात का? मला समर राजवाडेंना भेटायचं होतं। भेटता येणार नाही, ते खूप बिझी असतात आणि तुम्ही तुमचा वेळ इथे वाया घालवण्यापेक्षा ते वृद्धाश्रम रिकाम करायच्या तयारीला लागाल। आणि जे नोटीस मध्ये आहे त्यात काहीही बदल होणार नाही। हो, याला काही अर्थच नाहीये। हे बघा, आमच्याशी वाद घालून काहीच होणार नाहीये। खूप वर्ष वाट पाहिली आम्ही, पण तुम्ही आपणहून हे करत नाहीये, त्यामुळे आता आम्हाला करावं लागलं। आणि हा समर सरांचाच डिसिजन आहे। त्यांनी निरोप पाठवलाय की 1 महिन्याच्या आत त्या जागेवरून तुमचं बस्तान उचला आणि ती जागा रिकामी करा। हो, पण असं कसं शक्य आहे? वृद्ध माणसं राहतात तिथे। हो, पण त्यांची जागा नाहीये ती, मग त्यांना सोडावीच लागणार आहे। नाही, तुमचे मुद्दे पटतायत मला, पण मला फक्त एक 5 मिनिटं तुमच्या समर सरांना भेटू द्या। अहो, भेटल्यानंतर कदाचित काहीतरी सोल्युशन निघू शकेल। आज ते दिवसभर मीटिंग मध्ये आहेत, त्यामुळे आज शक्य नाही। मग उद्या येतो आम्ही। नाही परवा? नाही, अहो, त्या म्हणाल्या 3 दिवसांनी त्यांना वेळ मिळू शकेल। अपॉइंटमेंट नाहीये, त्यांना काही माहित नाही। 15 दिवसांनी म्हणाला तरी चालेल। हो, त्यांच्या वेळेप्रमाणे आम्ही येतो आणि त्यांना भेटतो, पण मला एकदा भेटू द्या, मला एक प्रयत्न करू द्या माझ्याकडून, प्लीज। एकदा विचारा तरी त्यांना, प्लीज प्लीज। ठीक आहे, तुम्ही थांबा इथे, मी सरांना विचारून येतो। हो, थँक्यू। दो घातली तुटे ना।